नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। मी सध्या नागपूरला आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांनी अक्षरशः नागपूरचं नाक दाबलेलं आहे। आणि आपल्याला माहिती आहे नागपूर हा संघाचा असेल, बालेकिल्ला आहे, देवेंद्र फडणवीसांचं जन्मगाव आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं गाव आहे। आणि जिथे आम्ही सध्या उभे आहोत तर येथनं एमपीला जाणारा रस्ता बंद झालेला आहे। आणि जो दरवर्षी आपलं राज्य 55,000 कोटी रुपये आपल्यावर असलेल्या कर्जाचं व्याज भरतं, इतके 55-56 हजार कोटी रुपये खर्च करून जो समृद्धी हायवे बनवलेला आहे तो समृद्धी हायवे सुद्धा सध्या ब्लॉक आहे। समृद्धी हायवे जो कोण नागपूरला येईल त्याला नागपूरला येता येत नाही आणि नागपूरवरनं समृद्धी हायवेवर चढता येत नाही। त्यानंतर इकडे बुटीबोरीकडे जाता येत नाही, नागपूरमध्ये जाता येत नाही, जबलपूर असेल, एमपी असेल, भंडारा कुठेच जाता येत नाही आहे। अक्षरशः शेतकऱ्यांनी नाकाबंदी केलेली आहे नागपूरची। आणि खऱ्या अर्थानं आपण बघतो की मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे, या ठिकाणी जे आता ऑफिसचा टाइम आहे, अनेक विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना आम्ही सगळेजण सोडतो आहोत, परंतु नागरिकांची हेळसांड होती आहे। परंतु सध्याच्या शहरातल्या नागरिकांच्या हेळसांडीपेक्षा आपल्या शेतकरी बापाचा जीव जातो आहे। सन्माननीय बच्चू कडू गेल्या 8-9 महिन्यापासून शेकडो सभा घेतलेल्या आहेत, शेकडो मोर्चे त्या ठिकाणी केलेले आहेत, सरकार सोबत 8-10 बैठका झालेल्या आहेत, सरकारला 8 स्मरणपत्र दिलेले आहेत। एवढं सगळं करून सुद्धा सरकारनं बोलाचा भात आणि बोलाची कडी केलेली आहे। हे सगळे लबाड आहेत। ते बावनकुळे मोजरीला आले, त्यांनी लेखी दिलं, म्हणजे इतका लबाड मुख्यमंत्री आणि एवढं लबाड मंत्रिमंडळ मी माझ्या 28-29 वर्षाच्या आयुष्यात बघितलं नाही। भले ते महाविकास आघाडीवाल्यांचा आम्ही समर्थक नाही, परंतु त्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झालेल्या पहिल्या कॅबिनेटमध्ये किंवा हिवाळी अधिवेशनात नागपूरलाच कर्जमाफी केली होती, परंतु यांनी आपल्याला कर्जमाफी करतो असा शब्द दिला, तो शब्द फिरवला। यांनी आपल्याला एमएसपी ला 20% अनुदान देतो म्हटले, तो शब्द फिरवला। यांनी आपल्याला नमो शेतकरीचे 3,000 आणि पीएम किसानचे म्हणजे दोन्ही मिळून 3,000 रुपये वाढवतो म्हटले, तो पण शब्द फिरवला। यांनी सांगितलं राज्य शासनाकडनं खतावर जो कर आकारला जातो तो कर आम्ही माफ करू, तो करही माफ केला नाही। आणि एकीकडे राज्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणतो की मी कर्जमाफीचा शब्द दिलाच नव्हता, म्हणजे एवढी मगरुरी येते कुठून? आणि जे आता क्रीडा मंत्री केलेत ते कृषी विभागाला म्हणतात की ओसाडगावची पाटीलकी आहे। या सगळ्यामध्ये अक्षरशः शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष होता, राग होता, संताप होता। तो राग, तो असंतोष आणि तो संताप शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता आपल्याला या ठिकाणी आगडोम जो काय असतो, आगडोम उसळणं काय म्हणतात, तो या ठिकाणी दिसतो आहे। म्हणजे 8-10 दिवसामध्ये म्हणजे प्रति दिवसाला 1-2 आत्महत्या होत आहेत। सरकारचं शेतकऱ्याकडे लक्ष नाहीये। 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज घोषित केलं, 8,000 कोटी रुपये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेले नाहीयेत। नापेड खरेदी केंद्र कधी सुरू करायला पाहिजे होतं, 1 महिन्याआधी नापेड खरेदी केंद्र सुरू करायला पाहिजे होतं, परंतु अद्याप सुरू केलेलं नाहीये। आणि भाजपच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे त्यांच्या भाषेत जो सीमांत शेतकरी म्हणजेच काय अल्पभूधारक आहे, कर्जबाजारी आहे, त्याला फायदा झाला पाहिजे अशा दृष्टीने जर ते सुरू करायचं असतं तर त्यांनी आतापर्यंत केलं असतं, परंतु यांना व्यापाऱ्यांना फायदा करू द्यायचा आहे म्हणून आतापर्यंत नापेडचे हमीभाव केंद्र सुरू झालेले नाही। त्याच्यानंतर कापसाचे सुद्धा केंद्र सुरू झालेले नाहीत। मुळामध्ये काय आहे की आता जो छोटा शेतकरी आहे त्यानं त्याचं सोयाबीन विकलेलं आहे, कापूस विकायला सुरुवात केलेली आहे, त्याला याचा कुठलाही लाभ भेटणार नाही। मात्र यांचे मित्रपरिवार जो व्यापारी आहे तो आपल्या शेतकऱ्याकडनं सातबारे घेऊन दलाली खाण्याचं काम करतोय। आणि दलाल म्हणून जर महाराष्ट्र सरकार काम करत असेल तर ते आता शेतकरी खपवून घेणार नाही। आपल्याला माहितीये मागच्या काही वर्ष म्हणजे मागच्या काही महिन्यामध्ये किंवा मागच्या 2-3 वर्षामध्ये ओबीसी मराठा ओबीसीचे वेगवेगळे वाद निर्माण होत आहेत। निवडणुका आली की वाद उभे केले जात आहेत आणि या वादामधून मग राजकीय पोळ्या भाजल्या जात आहेत। परंतु बच्चू कडूंचे आभार मानावं लागेल की बच्चू कडूंनी गेल्या 8-9 महिन्यापासून हा जो लाखोंचा जनसमुदाय आहे हा संघटित केला आणि आज हा नागपूरला आणलेला आहे। आणि खऱ्या अर्थानं जाती-जातीमध्ये दुभांगलेला शेतकरी माननीय बच्चू भाऊंनी या ठिकाणी एकत्रित केलेला आहे। त्यांचं मी संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीनं आभार मानतो आणि आपल्याला सुद्धा विनंती करतो की अजूनही फक्त 1-1.5% म्हणजे मी नेहमी सांगतो की कर्मचारी असतील 2-3 हजार पगारवाढीसाठी किंवा ज्या गोष्टी त्यांच्या जीआर मध्ये नाहीत, अशी जुनी पेन्शन असेल, इतर गोष्टी असतील, यासाठी एकत्रित येतात, लढतात आणि मिळून घेतात। अरे आपण तर लाखांमध्ये आहोत, आपण या जगाचे पोशिंदे आहोत, आपण कधीपर्यंत घरामध्ये घुसणार आहात? म्हणून मी तुम्हाला परत एकदा आवाहन करतो की अभिनय तो कभी नाही आणि हीच ती योग्य वेळ आहे। त्यामुळे आता मोठ्या संख्येनं आपण नागपूरला आलं पाहिजे। सन्माननीय बच्चू कडू साहेबांचं भाषण झालेलं आहे, रविकांतजी तुपकरांचं झालंय, राजू शेट्टी असतील, अजित नवले असतील, वामनराव चटप साहेब असतील, म्हणजे या ठिकाणी सगळ्या शेतकरी नेत्यांची मांडियाळी सुद्धा आहे, मोठ्या प्रमाणात शेतकरी सुद्धा आहे। आणि मला आव्हान करायचंय की जो या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शेतकरी राहतोय त्या शेतकऱ्याने नागपूरकडे आलं पाहिजे। आता जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही अशी भूमिका माननीय बच्चू भाऊंनी घेतलेली आहे। त्याच्यामुळे आता लढाई टप्प्यात आलेली आहे आणि महत्वाच्या टप्प्यावर आहे। आणि आता जर का हे विस्कटलं तर परत पहिल्या वर्गामध्ये बसावं लागेल आणि परत एवढा लढा आणि एवढं संघटित होणं हे शक्य नाहीये।
यासाठी मोठा खर्च सुद्धा येतोय, पण बच्चू भाऊवर प्रेम करणारा जो वर्ग आहे त्या माणसावर 200-250 केसेस आहेत आणि असं असताना सुद्धा तो माणूस अक्षरशः जीवाला भिंगरी लावून त्या ठिकाणी महाराष्ट्र पालथा घातला आणि आज हे शेतकरी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. सरकारला दखल घ्यावी लागेल आणि अजूनही मी बघतोय की आता या ठिकाणी जामर लावलेलं आहे. मी अक्षरशः 2 किलोमीटर चालत तिकडे गेलो, मीडिया चेक केला तर त्या मीडियावर फडणवीस साहेबांचं काय होईल, स्थानिक स्वराज्य संस्थांचं काय होईल, ओबीसी मराठा ह्याच गोष्टी चालवल्या जात आहेत. म्हणजे तुम्ही एक विचार करा की लाखो शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे. हे नागपूर मुख्यमंत्र्यांचं आहे, केंद्रीय मंत्र्यांचं आहे, संघाचं आहे. हे नागपूर जाम झालेलं आहे, यांचं गाव आहे, या गावातल्या लोकांची हेळसांड होतीये, तरी सुद्धा यांना हा विषय महत्वाचा वाटत नाही. आणि म्हणून शेतकरी हा केंद्रस्थानी आला पाहिजे. आणि आपला देश हा कृषी प्रधान आहे, एका दाण्याचे 1000 दाणे करणारे आपण आहोत, तरी सुद्धा आपण तोट्यामध्ये आहोत. म्हणून आता ही निर्णायक लढाई आहे. मी आज सकाळपासून तुम्हाला अपडेट देतो आहे, याच्या पुढे सुद्धा आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करू. आणि गेल्या 2-3 महिन्यापासून आम्ही सगळे लोक भाऊ सोबत आहोत आणि या सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि तुम्हाला जागा करतोय. आणि आता जर तुम्ही जागे झाले नाही तर आपले हाल कुत्रे सुद्धा खाणार नाहीत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो की उद्या परवापर्यंत तुम्ही नागपूरमध्ये आलं पाहिजे. आज हे 1-1.5 लाख लोक आहेत, हे 5 लाखाच्या पुढे गेले पाहिजेत. आणि हा जो अहंकार आहे, प्रचंड अहंकार आहे मुख्यमंत्र्यांना किंवा त्यांना 232च्या बहुमताचा त्या ठिकाणी जो गर्व आहे, त्यांचा माज आहे, हा माज आपल्याला मोडायचा आहे. आणि हा माज फक्त शेतकऱ्याचा मुलगाच मोडू शकतो. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो की आपण सगळ्यांनी नागपूरला आलं पाहिजे. काय आलं पाहिजे की नाही? तुमचं काय मत आहे? लढलं पाहिजे की नाही? स्वतः मेल्यापेक्षा कोणाला तरी मारून मारा, बरोबर? जय जवान जय किसान. अशी कशी देत नाही कर्जमाफी? या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? चला, धन्यवाद.